नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नव्या व्हिडिओमध्ये। तर आता आम्ही चाललो कॅम्पिंगला। तर माझ्यासोबत सनील दाय आणि एक नवीन मुलगा ॲड झाला आहे, तो कोलाब्यावरून आला आहे। तर आम्ही कोलाब्यावरून आला आहे, तर आम्ही नदीच्या साईडला कॅम्पिंग करायला जातो। अर्धा तास झाला चालून आणि आता हवा। तुझा एक्सपिरियन्स काय रे आहे? एक नंबर आहे एक्सपिरियन्स। तुम्ही रस्ता विसरताय ते मला समजतं। कलिंगड बघा, एक नंबर वाटतं। हा फर्स्ट टाइम आमच्यासोबत कॅम्पिंगला येतोय आणि आता तोंडावर पडला असता। हो सावकाश आहे, घरच्यांनी तुझं आमच्यावर जबाबदारी दिले। काय फायदा तर आता फायनली लोकेशनवर पोचलेलं आहे। लोकेशन बघू शकता तुम्ही आमचे। हे पण दाखव, हे तर दाखव। हे लोकेशन बघा, किती ढोराने किती खराब केली जागा। ती आता साफ करणार पूर्ण आणि तिथे टेंट लावणार पूर्ण कंप्लीट। मीच तो पडलेलो आता काय बोलू। खाली घे, पूर्ण खाली ठेव। अरे झाड आहे तो मोठो बघ, त्याच्या पाठचा वाला पण ठीक आहे। भाईनी एवढा मोठा झाड बाहेरच काढलाय, पण तो एकदम पुष्कळ झाड आहे। पोकळ जळल ना लगेच। फुसके असतात ना ते लवकर जळतात काय रे? असे फुसके असतात ना लवकर तुटतात, ते आग लगेच पकडतात, असं म्हणणं आहे या भावाचं आपल्या। आपला भाऊ नुसता धडपडतोय। आता बाहेर काढून ठेव, मोकल्यावर काढून ठेवतो। आपल्या भावाचा दम तर आहे, एवढा मोठा झाडाचा तुकडा आणतोय एकटा खेचून। आता एवढी फाटी आम्हाला बस झाली आहे, पण अजून एवढं जास्त आम्ही जाळवू नाही शकत। फायदा नाही आमचं जाळून तेवढा। दगड तेवढा मोठा आहे। आता संकेत बोलतोय मीच तोडू शकतो, बघ।
संकेत भावाने तोडलाय वाडाय कुठे गेला नाही तुटला कुठं. संकेत अजून एक उडी मारल्या वाटतं इथनं तुटेल. जोरशात उडी मार. तिथे मार. तिथे मधोमध. माकडाला झाडावर चढवू नको. जमलो रे. असा कसा दमलास? मोठा आहे नाही तर मी घेतो ते बाहेरचं. नाही निघणार बाबा, कुठं आहेत त्याला. डोक्याला इथे मी घेतो तर. बर चल मग हा बारीक आहे तुम्ही घेतो. संकेत दादाने उचलला शेवटी मोठा एवढा फाटा. तर संकेत दादा तुम्हाला प्रवास करतो. हाय. तुमचा टेंट आहे तिकडे, एवढा लांब टेंट आहे. आणि आम्ही जातो इकडे, कारण की इकडे बघायचं आहे भावा लोकांना की मच्छी भेटते काय, मासे मासे. तर हाय, आता आम्ही आलोय माशांच्या शोधात. येता येता आता दारूचा अड्डा भेटलेला आहे आम्हाला. मग एक मिनटं दाखवतो तुम्हाला. आरामध्ये काटे आहेत. काटे येतं हे बघा, दारूचा अड्डा. ठीक आहे. गावठी दारूचा अड्डा आहे इथे. काटे खूप आहे. तो बघा तिकडे पण आहे, त्या साईडला त्या बरण्या आहेत फक्त. सगळं हे भरलेलं बघा आहे. दारूचा अड्डा आहे, म्हणजे एकदम बेकार वास येतोय, बेकार. हे बघा दारूचा अड्डा. आणि इथे हे बघा दारूचा अड्डा. इथे चूल पेटवली जाते. हे बघा. आणि हा काजूचा कुसवान केला जातो, त्याची दारू गावठी बनली जाते. बघा तुम्ही. झाला. हम्म. आता आम्ही आलोय जाळ टाकायला माशांची. जाल जाल का टाकतात जरा सांग, का टाकायचे आपल्याला? मासे अडकायसाठी आणि मासे खाण्यासाठी भावा. तो बघ जाळ दाखव, जाळ जाल दाखव. एकदा कॅमेरा. ही जाल खूप मोठी आहे. असं होतं ती. मासे मारायला ही जागा बघा. हे आता उपसून बघूया याच्यामध्ये काय भेटते. छोटे मोठे मासे, खेकडे वगैरे. आपल्याला सूप बनवायचं, त्याच्यापासून रेसिपी बनवायची आहे. तर आपण इथं ते बघू काय. पाणी सगळं खाली करायचं आहे. तर हा असं उपसायचं आता आहे. मासे कशी भेटतात ते तुम्हाला दाखवतो. चिंबोरी तर माझी फेवरेट. फेवरेट. हा टोपाने पण उपसू काय? हा मग हा करतोय. पाणी कसं तरी येतं इथून, परत भरतं असते असते. म्हणजे एक ब्रिज टाईप बांधतायत. बांध घालते. बांध ब्रिज. तो हा कुला आलाय ना. डॅम बांधतायत भाई लोक. तिथं थोडं टाक बस. पण भाई जर तू पाणी इथे टाकशील मग हा डॅम तुटणार ना तुझा. साईडलो तू, साईडलो. पाणी आम्ही त्यावर टाकतच नाही ना, येडी आहे. आम्ही तिकडे टाकतो पाणी. ठीक आहे. आता बघू शकता पाणी एवढं केवढं होतं आणि केवढंसं झालं. त्या दोघ्या भावाने काय पाणी उपसून उपसून नाही का केलाय. हो मासा बघ. कुठे आहे मासा, कुठे आहे? हो इथं होता. मासाच गायब. हो तिथं आहे बघ. हो मासा हो विंचू. हा बघ. माझा फोन कुठं आहे? बघ. घे घे हे घे बघ विंचू घे घे. चावतो तो. पण फोन तर घे. हे बघ, हे हे बघ झूम करायला. झूम नाही करू शकत आहे. करू. विंचूच्या याच्यामध्ये नाही. हा बघा विंचू. हा पाण्यातला विंचू आहे काय? हा चावला ना, बेकार चावतो हा. भावाला भेटलाय डाकू. चल. हो. हे बघा काय भेटलंय. डाकू. डाकू चला माझ्या हातात तरी थांबतच नाही यार. हो मासा हा अजून एक. इथे होता हा बघा डाकू. ऐसो बेडूक.
आमची अशा प्रकारे रेसिपी चालू झालेली आहे. कांदा कापून झालेला, टमाटर आणि आज काय मेन गोष्ट लसूण आणलेली नाही. लसूण नाही आणले आज. चल रोज जाऊ एक दे. काय ना काहीतरी विसरतो. कांद्याची चांगली फोडणी दे भावा. काय बोलतोय? कढीपत्ता आणि बटाटा पण. कढीपत्ता नको, घरात आहे का कढीपत्ता आणायला? लसूण खायला घरात आहे. तू सामान आणतो मग. अशी माझ्या जंगलातच भेटते. असे म्हणजे जंगलात बाकी कुठंच नाही. घरात काय सगळं भेटते पण मजा नाही. बाहेर काय झोपत नाही रे. हा भाई मुंबईवरून आलाय तो डायरेक्ट इथेच कॅम्पला. हे लोकांनी मला इथे आणली, बोलतात कॅम्प करूया. चिंबोरी बिंबोरी पकडले. तुम्हाला चिंबोरी दाखव. चिंबोरी म्हणजे काय? चिंबोरी म्हणजे खेकडा हो. आणते जा. नाही चिंबोरी. चिंबोरी आता तुम्हाला दाखवतो आम्ही. आता आपल्या सोबत ठेवा भावा. चिंबोरी दाखव ना काढून. कुठं आता हे टाकलं गेलं त्या सोबत होता मग. अरे अरे खूप पडलं. हे बघा इथं पळाले. कॉन्टेंट मिल गए. दाखव भावा नेट दाखव. एकदम बर दाखवतो आपण. आणि खाल्लात काय? चिंबोऱ्याची कटिंग चालू आहे. चिंबोऱ्यांची ही मांदा भरली आहे चांगली. सोरे पण झालेली आहे चिंबोऱ्यांची. आता आणि खुबे माझ्या उडवला ना त्याने. आणि जिवंत इथे मासे आहेत आपल्या इथे. हे बघा. नाही 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 नाही. तो आता भुजिंगच होणार आहे. हे याला धू जरा. संकेत थांब, त्याला आधी बाजूला ठेव. नाही टाकायचं आहे. माझे गुड. आता व्हिडिओ काढ माझी. आता येताना दाखव. बंद करा. आता बघ कसल्या फ्राय केलेले मासे म्हणजे सुके. हा रस्सा चिंबोऱ्यांचा आणि माशाचा रस्सा. आणि इकडे आपला भात बघा किती सारा आहे. भेटू उद्या सकाळचा व्ह्यू दाखवतो तुम्हाला. आणि एक नवीन आज आम्हाला ऍड झालाय. हा कुलाब्यावरून आलाय. आता कुलाब्यावर आला. आता खातोय मी लगेच. काय तुझा तुम्हाला टेस्ट रात्रीचा रानात जेवणाचा एक्सपिरियन्स सांग भावा. एक नंबर आहे. तुम्हाला पाहिजे तुम्हाला पाहिजे तर यांना तुम्ही फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्ही DM करू शकता यांना. मग तुम्हाला आणतील इथे. चला आता आम्ही जेवतो. आता लय झाला. तर असंच आम्हाला भेटायसाठी फॉलो करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि संकेताला कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट. बाय बाय. एक नंबर जेवण झालंय भावा. जेवणाचा स्वाद या. मी नाही घेऊ शकत. तुम्हाला घ्यायचं तर सबस्क्राईब करा. मित्रांनो सगळं पॅकिंग सगळी झाले पूर्ण. सगळं विजवून झालंय.
तर आता आम्ही चाललो घरी. भावा तुझा एक्सपिरियन्स माझा एक्सपिरियन्स एक नंबर आहे. आता काय सांगू नाही शकत. आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघतो मी येतो का नाही, बघूया. आवडलंय मला. चला चला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सपोर्ट पण करा नक्की.